एका गावात एक भक्त राहत होता. तो मनानं स्वामी समर्थ यांचा खूप मोठा भक्त होता. पण त्याचे जीवन खूप धावपळीचे होते. घरची जबाबदारी, कामधंदा, कुटुंब या सगळ्यात तो इतका व्यस्त असायचा की त्याला मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायला वेळच मिळत नव्हता. एक दिवस तो खूप खिन्न मनाने अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. स्वामींच्या समोर उभा राहून तो हात जोडून म्हणाला, "स्वामी, मला तुमच्याकडे यायला खूप आवडतं, पण रोजच्या कामामुळे मला मंदिरात यायला वेळच मिळत नाही. त्यामुळे मला खूप वाईट वाटतं." स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले आणि प्रेमाने म्हणाले, "तू सकाळी कामाला जातोस, कुटुंबासाठी मेहनत करतोस, एखाद्या गरजवंताला मदत करतोस. त्या प्रत्येक चांगल्या कामात मीच आहे. जर तुझ्या मनात माझी आठवण असेल तर तुला मंदिरात यायला वेळ मिळो वा न मिळो, मी तुझ्याजवळच असतो." भक्ताचे डोळे पाण्याने भरून आले. स्वामी शेवटी म्हणाले, "मंदिर हे भेटण्याचं एक ठिकाण आहे, पण भक्ताचं मन हे माझं खरं घर आहे." ते शब्द ऐकून भक्ताचं मन शांत झालं. त्याला समजलं की स्वामींना भेटण्यासाठी मंदिरात जाणं गरजेचं नाही, फक्त श्रद्धा लागते. जय जय श्री स्वामी समर्थ.